अधिवेशन दिनांक 22 डिसेंबर रोजी मुंबई येथे होईल। या अधिवेशनात पहिल्या आठवड्यात 22, 23, 24 असा कार्यक्रम नक्की झालेला असून दुसऱ्या आठवड्यात 27 आणि 28 डिसेंबर असा कार्यक्रम निश्चित झालेला आहे। आणि या कार्यक्रमाचा मुदत वाढवायची की त्यावरती काय निर्णय घ्यायचा यासाठी 24 तारखेला बिझनेस ॲडवायझरी कमिटीची पुन्हा एकदा बैठक ठेवण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे या अधिवेशनाचा जो कालावधी जो आहे हा पूर्ण 24 डिसेंबरच्या बैठकीत निश्चित केला जाईल। या अधिवेशनात जवळपास 11 विधेयकं ही मांडली जातील आणि एक विनियोजन बिल अशी एकूण 12 बिलं या अधिवेशनात या पूर्ण कालावधीत मांडली जातील। त्याचबरोबर प्रश्नोत्तर लक्षवेधी हा जो काही नेहमीचा कार्यक्रम आहे हा देखील या अधिवेशनात पूर्ण होईल। सर, अधिवेशन नागपूरला न होण्याचं काही विशेष कारण? यावेळेला मुख्यमंत्र्यांची तब्येत आणि त्यांना काही दिवस तरी डॉक्टरांनी उड्डाण करण्यासाठी परवानगी नाकारलेली असल्यामुळे आणि त्यांना स्वतः अधिवेशनात उपस्थित राहायचं असल्यामुळे यावेळेला अधिवेशन मुंबईत घेण्याचं ठरलेलं आहे। परंतु येणाऱ्या पुढची अधिवेशनापैकी कुठलं अधिवेशन नागपूरला घ्यायचं याची साधारण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल। विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यावर। नाही, यावरती म्हणून म्हटलं की अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यासाठी 24 डिसेंबरला पुन्हा एकदा बैठक घेण्याचं ठरलेलं आहे। साधारण 24 डिसेंबर यावरती साधारण आमदारांचा एकंदर काय तयारी, कारण वर्षाचा शेवट आहे त्यामुळे आमदारांची सगळी उपस्थिती या सगळ्या गोष्टींचा विचार करून अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा यावरती त्या दिवशी चर्चा केली जाईल। हो, म्हणूनच म्हटलं की या बाबतीतला निर्णय हा 24 डिसेंबरलाच होईल असं त्यांचं म्हणणं आहे। आम्ही कालावधी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्यावरती चर्चा करण्यासाठी 24 डिसेंबरला बैठक ठेवली आहे। नागपूरला बजेट सेशन होईल असं आश्वासन काही सरकारने दिलं? विरोधी पक्षाने ही मागणी केली की किमान पुढचं नागपूरला बजेट अधिवेशन तरी नागपूरला घ्यावं। या बाबतीत उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। फक्त या बाबतीत अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून, कारण अधिवेशनाचा बजेट अधिवेशन असल्यामुळे सगळ्या गोष्टींची तयारी ही बघून या बाबतीतला निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या अधिवेशनाला मुख्यमंत्री उपस्थित राहतील? या अधिवेशनाला नक्कीच मुख्यमंत्री उपस्थित राहतील। असं म्हटलं आहे की या सरकारने 2 वर्षांमध्ये तारांकित प्रश्नांचं उत्तर दिलेलं नाही। या संदर्भातली चर्चा झालेली आहे, सगळ्यांची उत्तरं मिळतील अशी त्यासाठी बैठक गुरुवारी दुपारी सभापतींच्या अध्यक्षतेखाली लावली। असेंबली सेशन 22 दिसंबर से शुरू होने जा रहा है। 22, 23 और 24 दिसंबर को पहले हफ्ते में ये सब असेंबली सेशन होगा। अगले हफ्ते में 27, 28 तारीख को सेशन होगा और इस दरमियान 24 दिसंबर को बिजनेस एडवाइजरी कमेटी की मीटिंग होगी जिसमें अधिवेशन का समय क्या होना चाहिए इसके ऊपर चर्चा होगी। विपक्ष ने भी नाराजगी जाहिर की है, सवालों के जवाब नहीं मिल रहे 2 साल से, और इसलिए कितने सवाल के जवाब मिले नहीं मिले इसके बारे में अभी उपसभापति ने बैठक बुलाई है 2 तारीख को, और उसमें ये पता चलेगा कि कितने प्रश्न के उत्तर गए हैं, कितने के नहीं गए हैं, नहीं गए हैं तो क्यों नहीं गए हैं, और वो जाने के लिए क्या कार्रवाई होनी चाहिए। मुंबई में बैठक होने का कारण ये है, मुख्यमंत्री महोदय को अभी तक फ्लाइंग की परमिशन मिली नहीं है, इसलिए ये बैठक यहाँ पर मुंबई में होगी और मुंबई में वो स्वयं इस अधिवेशन में उपस्थित रहेंगे। धन्यवाद। सर, आजपासून आणखी एक नेते हे उपोषणाला बसणार आहे, बेमुदत उपोषणावर बसतोय असं शशांकराव यांनी काल जाहीर केलेलं आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, एसटी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व कोण करते याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, आम्हाला कामगारांशी घेणं देणं आहे। आणि म्हणून कामगारांना
कामगारांची दिशाभूल कुठे होऊ नये आणि प्रत्येकजण त्या एस टीच्या संपावरती स्वार होऊ इच्छितोय, परंतु काही दिवस झाल्यानंतर त्यांच्या हे लक्षात येतं आहे की सरकारची कृती ही योग्य आहे आणि मग ते त्याच्यातनं विड्रॉ होत आहेत. परंतु या सर्व दिवसांमध्ये एस टी कर्मचाऱ्यांचं जे नुकसान होते याची जबाबदारी कुठलाही नेता घेत नाही आहे. माझं मत आहे की जो कोणी नेता एस टीच्या संपाची जबाबदारी घेतोय त्याने कामगारांच्या होणाऱ्या नुकसानाची देखील जबाबदारी घेतली पाहिजे. परंतु असं करताना कोणी दिसत नाही आहे. प्रत्येकजण त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आज महाराष्ट्राच्या सरकारने एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वारंवार आम्ही हे त्यांना सांगितलेलं आहे की विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाने नेमलेल्या समितीच्या समोर आहे आणि समितीला 12 आठवड्याची मुदत दिलेली आहे. तोपर्यंत राज्य सरकारने समोरून येऊन आज त्यांच्या मूळ वेतनामध्ये भरीव पगारवाढ केलेली आहे आणि म्हणून संप मागे घेतल्यानंतर जी काही चर्चा करायची असेल ती होऊ शकते. परंतु विलिनीकरणाचा मुद्दा हा मुद्दा राज्य सरकारने नेमलेल्या समितीच्या समोर असल्यामुळे त्यावरती कोणीही निर्णय घेऊ शकत नाही त्या समितीच्या व्यतिरिक्त. आणि ह्या बाबतीमध्ये हे आम्ही मान्य केलं आहे, जो समितीचा निर्णय येईल तो राज्य सरकार मान्य करेल. परंतु केवळ कामगारांना भडकवून अफवा पसरवून या कामगारांचा संप लांबवला जातोय. आता मला ज्या कामगारांना पुन्हा वारंवार विनंती करायची आहे की ह्या समितीला 12 आठवड्याची मुदत दिलेली आहे. तोपर्यंत हा संप चालवणं हे एस टीला देखील परवडणारं नाही आहे, हे कामगारांना देखील परवडणारं नाही आहे आणि हे ग्राहकांना देखील परवडणार नाही आहे, पॅसेंजर्सना देखील परवडणारं नाही आहे. म्हणून आपण संप मागे घ्यावा, कामावर यावं, चर्चा करून आपल्याला उरलेले प्रश्न सोडवू शकतो. परंतु त्यासाठी कोणी जे आपल्या भावना भडकवते केवळ विलिनीकरण ह्या शब्दावरती आपण राज्य शासनाच्या आपल्या मनात जे 2 प्रश्न आहेत, एक तर आमचे पगार वाढावेत आणि आम्हाला पगार वेळेवर मिळावेत, या दोन्हीची जबाबदारी राज्य शासनाने घेतलेली आहे. पगार देखील वाढलेले आहेत. आणखीन त्याचबरोबर पगार 10 तारखेच्या आतमध्ये देण्याची जबाबदारी देखील राज्य शासनाने घेतलेली आहे. आणि म्हणून आपल्याला कोण भडकवत असेल, आपल्याला जो चुकीच्या मार्गाने नेत असेल तर यामध्ये नुकसान एस टीचं आणि एस टीच्या कामगारांचं होतं आहे, कुठल्याही नेत्याचं नुकसान होत नाही आहे. आणि म्हणून मी वारंवार विनंती करतोय, आज देखील आपल्या माध्यमातून विनंती करतो की कामावर या आणि लोकांना आता शाळा चालू झाल्या आहेत, मुलांना एस टीची गरज आहे, कॉलेजमधल्या मुलांना कॉलेजला जायचं आहे, जे सिनियर सिटीजन ज्यांना एस टीची सवलत आहे, या सगळ्यांचा खोळंबा आपल्यामुळे होतोय. तरी कृपया कोणाला वेठीला न धरता आपण एस टी चालू करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा करतो. सर, आपल्या माहितीप्रमाणे किती कर्मचारी कालपर्यंत जॉईन झाले? काल रात्रीपर्यंत 18,000 कर्मचारी यांनी सेवेत पुन्हा कामावर आलेले आहेत. जवळजवळ 1,225 बसेस कालच्या दिवसभरात बाहेर पडलेल्या आहेत. आजचा आकडा मी अजून घेतलेला नाही आहे, परंतु मला नक्कीच माहिती आहे कालच्यापेक्षा आजचा आकडा वाढलेला असेल. एका एसटीच्या कर्मचाऱ्याने एसटीवरती दगडफेक केल्याचं माहिती समोर आलेली, त्याच्याविरोधात काय कारवाई? एसटीवरती ज्याने दगडफेक केलेली आहे त्याने स्वतःच्या रोजीरोटीवरती लाथ मारलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यावर तर कडक कारवाई होईलच. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल होईलच. परंतु त्याला एसटी मधनं तर ताबडतोब निलंबित केलेलं आहे, परंतु त्याच्यापेक्षाही पुढची कारवाई त्याच्यावर होईल. सर, जो नवा कोरोना व्हायरस आलाय त्यावर आजच्या कॅबिनेटमध्ये काही चर्चा झाली का? नवा जो व्हायरस आलेला आहे यावरती देखील आजच्या बैठकीत चर्चा झाली आणि अधिवेशनाच्या पूर्वी याचा पूर्ण आढावा घेऊन आपण अधिवेशन कालावधीमध्ये आम्ही अतिशय कडक निर्बंध घातलेले आहेत. म्हणजे ज्यांचे 2 डोस पूर्ण झालेले आहेत अशाच लोकांना आतमध्ये एंट्री मिळणार आहे. ज्यांचे 2 डोस पूर्ण झाले असतील तरी देखील RT-PCR टेस्ट ही बंधनकारक ठेवलेली आहे आणि म्हणून या सगळ्या कडक सूचना या आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्याचबरोबर बसण्याची व्यवस्था किंवा मागील ज्या सत्रांमध्ये जी काळजी कोरोनाच्या बाबतीमध्ये घेतली गेली होती तीच पुन्हा एकदा काळजी या अधिवेशनात देखील घेतली जाईल. या सर्व नियमावलीच्या संदर्भात जी नवीन नियमावली आहे याची माहिती येते, आता सुरुवात झालेली आहे. अजून पूर्ण कुठल्याही निर्णयाप्रत आम्ही पोहोचलेलो नाहीये, पण याची माहिती पूर्ण आली की मुख्यमंत्री सगळ्यांशी बोलतील. धन्यवाद.